आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। राज्य के स्वास्थ्य मंत्री प्रकाश आबिटकर और कल्याण लोकसभा सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने घोषणा की कि उल्लासनगर के केंद्रीय अस्पताल का पूर्ण विकास थाने जिला सामान्य अस्पताल की तर्ज पर किया जाएगा। वर्तमान अस्पताल परिसर में ही लगभग 500 बेड की क्षमता वाला अत्याधुनिक अस्पताल बनाया जाएगा। इसके लिए महानगर पालिका और स्वास्थ्य विभाग को जल्द से जल्द विकास योजना तैयार कर उच्च स्तर पर भेजने के निर्देश दिए गए। साथ ही नए अस्पताल में महिला अस्पताल भी शुरू करने का प्रस्ताव रखा गया ताकि मरीजों को एक ही छत के नीचे सभी स्वास्थ्य सुविधाएं मिल सके। निरीक्षण के दौरान स्वास्थ्य मंत्री और सांसद ने केंद्रीय अस्पताल की विभिन्न सुविधाओं का जायजा लिया था। आवश्यक मरम्मत और सुधार के निर्देश दिए। सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने कहा कि अस्पताल का व्यापक ऑडिट कराया जाएगा और जरूरी सुविधाओं के लिए पर्याप्त निधि उपलब्ध कराई जाएगी। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि मरीजों को किसी भी प्रकार की चिकित्सा सेवा की कमी नहीं होने दी जाएगी। इसके बाद दोनों नेताओं ने नई ईआईसीसी नए ईएसआईसी अस्पताल का भी निरीक्षण किया। वर्तमान में 100 बेड क्षमता वाली इस अस्पताल को बढ़ाकर 250 से 300 बेड तक करने और इसके लिए एक अतिरिक्त मंजिल बनाने के निर्देश दिए गए। अगले 6 महीनों में यह अस्पताल नागरिकों की सेवा में शुरू होने की उम्मीद है। यहाँ एमआरआई, सीटी स्कैन, कैथ लैब जैसी आधुनिक सुविधाओं के साथ महात्मा फुले जन आरोग्य योजना और आयुष्मान भारत योजना के तहत गरीब और जरूरतमंद मरीजों को मुफ्त व गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध कराया जाएगा। इस अवसर पर स्वास्थ्य मंत्री प्रकाश आबिटकर और सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने उल्लासनगर महानगर पालिका द्वारा निर्मित अग्निशमन केंद्र, 3 विद्यालयों और 1 अध्ययनिका का भी लोकार्पण किया। सांसद ने कहा कि कल्याण लोकसभा क्षेत्र में मजबूत, आधुनिक और सर्वसमावेशी स्वास्थ्य व्यवस्था विकसित करना उनका प्रमुख लक्ष्य है। सुविधांसाठी सातत्यानं आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या सूचना होत्या आणि त्याचबरोबर सन्माननीय आमदार महोदयांची सातत्यानं मागणी होती। त्यामुळे या दोन्ही आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणांना आम्ही सगळ्यांनी संयुक्त भेट दिली। या भेटीच्या दरम्यान ज्या पद्धतीने उल्हास महानगरपालिकेच्या परिसरामध्ये असणारं आमचं सार्वजनिक आरोग्य विभागाचं हॉस्पिटल जे 200 बेडचं आहे त्याला अधिक चांगल्या पद्धतीने स्ट्रेंथनिंग करणं हे आवश्यक आहे। पेशंटचा फ्लो प्रचंड आहे, पण साहजिकच पेशंटच्या फ्लो प्रमाणे राईट रिझल्ट द्यायला पाहिजे, त्यासाठीचा निर्णय आणि त्याबद्दलची एक व्यापक चर्चा आज झाली की ज्याच्या माध्यमातून ज्या काही त्याच्यामधल्या उणीवा आहेत, ज्या कागदोपत्री पूर्तता करायची आहे त्या सगळ्या पूर्तता करून पुढच्या टप्प्यामध्ये उल्हासनगरचं हॉस्पिटल स्ट्रेंथनिंग करणं आणि 200च्या अगेन्स्ट 500 बेड पर्यंत हॉस्पिटल करण्याबद्दल सुद्धा आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही सगळ्याच मंडळींनी एक निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर ज्या ईएसआयसीच्या हॉस्पिटलमध्ये आपण आलो ते हॉस्पिटल सुद्धा अतिशय प्रशस्त आणि भविष्य काळामध्ये या उल्हासनगर परिसरातल्या सर्व एका बाजूला कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या आयपीएलसाठी आणि त्याच्याबरोबर महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत योजना ही एक शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे, त्याच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्यासाठी सुद्धा हे हॉस्पिटल उपलब्ध होणार आहे। या हॉस्पिटलची आता असणारी 100 बेड याच्यापेक्षा सुद्धा अजून 100 बेड वाढवणार आणि केवळ सेकंडरी पर्यंत न जाता टर्सरीच्या सगळ्या सेवा सुद्धा विशेषतः ज्या मोठमोठाले हॉस्पिटलमध्ये जे काही ऑपरेशन व्हायला पाहिजे त्या सगळ्या ऑपरेशन करण्याबद्दलच्या सुद्धा ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे, सुधारणा करायला पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी फंड्सची तरतूद सुद्धा करायला पाहिजे, त्याबद्दलचं नियोजन आदरणीय खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व महापौर मॅडम आहेत, सर्व सन्मान्य आमदार महोदय आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी घेतलं। थोडक्यात उल्हासनगर महानगरपालिकेच्या परिसरात असणाऱ्या 2 मोठ्या हॉस्पिटल आणि त्याच्याबरोबर पलीकडच्या डॉक्टर बालाजी केलीकरांकडे असणारं छाया हॉस्पिटल असेल किंवा पलीकडच्या बाजूला असणारं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 200 बेडचं ऑलरेडी चालू आहे। 200 बेडचं मॅटर्निटी की ज्याच्यामधल्या सुविधांबद्दल सुद्धा बऱ्याचशा लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या, त्या सगळ्या सुविधा सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीनं एका बाजूला राज्य सरकारच्या निधीतून, दुसऱ्या बाजूला डीपीडीसीतून आणि वेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून सुद्धा आपण उपलब्ध करून देणार। खरं तर आज आम्ही आलो होतो ते लोकार्पण करावं आणि त्यासाठी एकदा खासदार साहेबांनी या हॉस्पिटलला भेट देऊन अजून काय उणीवा असतील ते सांगायला आपण केलं, कारण बऱ्यापैकी हॉस्पिटल आपण तयार केलं, परंतु आज खासदार साहेबांनी आणखी काय सूचना दिल्या
की त्याच्यामध्ये एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर सगळ्या सर्व्हिसेस सुद्धा उपलब्ध करून देईल. आणि मग याच्यामध्ये आता ज्या उपलब्ध असणाऱ्या सेवा आहेत तर त्या आहेतच, पण इतरही सगळ्या सेवा म्हणजे इथं त्यातल्या सिटी स्कॅन, MRI, वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे ऑपरेशन्स अगदी ऑन्कोचा सुद्धा विभाग सुरू करता येत होता. यासाठी सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्या की ज्याच्यामुळं आज जे आपण लोकार्पण करणार होतो एक पुढच्या आठवड्याभरामध्ये, 15 आठवड्याभरामध्ये किंवा 1 महिन्याभरामध्ये, तर त्याच्यापेक्षा कालावधी वाढूया, इतरही सगळ्या सुविधा घेऊन आपण लोकार्पित करूया अशा पद्धतीचा निर्णय सुरू उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये ओटी 2 वर्ष बंद होती आणि दुसरी ओटी 34 दिवस बंद होती. त्यामुळे 65 रुग्णांची हेळसांड झालेली आहे. चौकशी समितीमध्ये अधिकाऱ्यांना डॉक्टरांना दोषी ठरवलेला आहे, पण अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही. चौकशी समितीमध्ये ज्यांना दोषी ठरवलं असेल त्यांना आजची बैठक आटोपल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई होईल. कारण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणा या लोकांसाठी आहे, आमच्या सोयीसाठी नाही तर समाजाच्या सोयीसाठी आहे. त्यामुळे याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती तात्काळ कारवाई होईल. पण आजच्या बैठकीमध्ये हेही सांगितलं आहे, एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बरोबर अंतर्गत कामकाज, म्हणजे बऱ्याच वेळा अशा तक्रारी असतात की आपण सगळेजण बघतोय तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर नाही, अमुक नाही, तमुक नाही, पण जे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये किती चांगलं काम करतोय यासाठी सुद्धा आमच्या सर्व डॉक्टर्सना सूचना दिल्या. आणि मला असं वाटतं की यानंतर 1 महिन्याभरामध्ये परत एक आदरणीय खासदार साहेबांच्या सभेत आम्ही बैठक घेणार आहोत. त्यामध्ये आता असणारे पेशंट्स, आता असणारे ऑपरेशन्स, आता होत असणाऱ्या महात्मा फुले आरोग्यदायी पासून त्या सगळ्या यंत्रणातल्या सेवा आज ज्या मिळतात आणि महिन्याभरानंतर मात्र तुम्हाला फरक दिसत चालू. म्हणजे आजची बैठक ही एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी नवीन सुधारणांसाठी होईल, पण अंतर्गत कामकाजामध्ये सुद्धा अतिशय वेगानं आपल्याला सुधारणा दिसतील एवढी मी खात्री आपल्याला देतो. तर लहान मुलांसाठी त्या ठिकाणी व्हेंटिलेटर देखील आहे, पण पुढे सुविधा दिली जात नाही रुग्णांना. लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर तिथं नाही आहे, आपण समजून घ्या. आपलं सेकंडरी हॉस्पिटल बऱ्याच वेळा असं होतंय की आपल्या सगळ्यांचा सुद्धा समज गैरसमज असा असतो. सार्वजनिक आरोग्य विभागाकडे असणाऱ्या एकूणच सेवा ज्या आहेत त्या प्रायमरी आणि सेकंडरी सेवा असतात. ज्या टर्सरीच्या सेवा आहेत त्या टर्सरीच्या सेवा ह्या वैद्यकीय शिक्षण विभागाची जी मोठमोठाले हॉस्पिटल असतात तिथं असतात. त्यामुळे व्हेंटिलेटरची सुविधा सुद्धा टर्सरीचे हॉस्पिटल असतात तिथं असतात. त्यामुळे ते आमच्याकडे थोडी अडचण होते, हेही समजा. सर CHIC रुग्णालयाचं लोकार्पण कधी होणार आहे? काही अधिकारी देखील ह्या बोगस डॉक्टरांना काय उपाययोजना केली जाते? बोगस डॉक्टरांच्या बद्दल मला वाटते भिवंडीमध्ये काही तक्रार आली होती, त्यांच्याबद्दला सर्वे केलेला आहे. इथंच ठिकाण जर असेल तर त्याच्यावरती आपण सर्वे आणि चौकशी करू आणि अशा पद्धतीने असेल, कारण आपण नवीन क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आणतो. एका बाजूला वैद्यकीय आस्थापना संपूर्ण आपण कायद्याच्या अंतर्गत आणत असताना जर असं काही होत असेल तर सगळ्यांची चौकशी करून कोणते चुकीचं असेल त्याच्यावरती तात्काळ करायचं. डॉक्टरच्या सुविधा बऱ्यापैकी आजच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीची चर्चा झाली मी मगापासून तेच सांगितलं की एका बाजूला उपलब्ध असणाऱ्या सगळ्या सुविधा सुद्धा लोकार्पणाला उपयुक्त होतील, लोकांना उपयुक्त होतील, आणि दुसऱ्या बाजूला अशा गोष्टींमध्ये उणिवा असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी फंड्स त्याला मान्यता देणे, या दोन्ही गोष्टींची चर्चा झाली. त्यामुळे पुढच्या महिन्याभरामध्ये आताच्या कामकाजामध्ये ज्या सुधारणा दिसतील त्याच्याबद्दल निश्चितपणे आपण सगळेजण सुद्धा प्रतिक्रिया देऊ. तर 108 नंबरला त्यामध्ये पेशंटचा डेट पण या ठिकाणी झालेली आहे. सेवा आपण म्हणजे सर्वप्रथम आरोग्य मंत्र्यांचं धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांनी वेळात वेळ काढून या ESIC हॉस्पिटल त्याचबरोबर सेंट्रल हॉस्पिटलला व्हिजिट दिली आणि सेंट्रल हॉस्पिटल कशा प्रकारे अजून ऑग्युमेंट करू शकतो, त्याची सुविधा सेवा जी आहे ती अजून कशा प्रकारे वाढवू शकतो. आणि ESIC आपण प्रश्न विचारला की कधी त्याचं उद्घाटन आहे. मला वाटतं आता या उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेचं एक 200 बेडचं हॉस्पिटल ऑलरेडी सुरू आहे. तिथे लोकांना चांगली सुविधा मिळते. आत्तापर्यंत म्हणजे आता आम्हाला प्रेझेंटेशनमध्ये कळालं की आत्तापर्यंत तर हजारो ऑपरेशन्स, मला वाटतं 6 ते 8 हजार ऑपरेशन्स जे आहेत हे जेव्हापासून हे सुरू झालं आहे महानगरपालिकेचं हॉस्पिटल तेव्हापासून झालेलं, त्याच्यामध्ये सगळे मेजर मायनर सगळे ऑपरेशन असतील, न्यूरोचे असतील, ऑन्कोचे असतील, ऑर्थोचे असतील, सगळे ऑपरेशन जे त्या ठिकाणी झाले. तर त्याच्यामुळे एक मोठा दिलासा जो आहे तो उल्हासनगर वासियांना मिळाला. त्याचबरोबर आता हे ESIC हॉस्पिटल आहे आणि त्याचबरोबर आम्ही सेंट्रल हॉस्पिटलची पण पाहणी केली
या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये देखील सुविधा जी आहे ही लोक डॉक्टर जे त्या ठिकाणी देत आहेत त्याच्यामध्ये अजून कशा प्रकारे सुविधा वाढू शकतो आणि त्याचबरोबर ते सेंट्रल हॉस्पिटल जे 200 बेडचं आहे ते येणाऱ्या काळामध्ये 400 किंवा 500 बेडचं कशा प्रकारे बनवता येईल याच्यावरती चर्चा झाली. ती मागणी जी आहे ती आम्ही सगळ्यांनी मंत्री महोदयांकडे केली आणि ती मागणी त्यांनी मान्य केली की ज्या प्रकारे ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल झालं 700 बेडचं, त्याच धर्तीवरती उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलचं देखील रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी झालं पाहिजे. उल्हासनगरचं हॉस्पिटल सुरू असताना त्याच्या बाजूला जागा जिथे अवेलेबल आहे त्या जागेमध्ये जे आहे नवीन हॉस्पिटलचं बांधकाम येणाऱ्या काळामध्ये त्याचा DPR बनवू, सगळ्या गोष्टी करू आणि स्टेप वाईज हे उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल आहे त्याचबरोबर मेटर्निटी हॉस्पिटल जे आहे हे मेटर्निटी हॉस्पिटल त्या ठिकाणी एकत्र करून, कारण की मेटर्निटीच्या इथे पण जागा नाहीये, तर उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल आणि मेटर्निटी हॉस्पिटल एकत्रित मिळून 500 बेडचं हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे हे उल्हासनगरमध्ये या ठिकाणी उभं आहे. त्यानंतर आता ESIC मध्ये आहे आपण, या ESIC देखील केंद्राकडून मंजूर झाले पैसे यायला आणि आज हे ESIC हॉस्पिटल इकडे उभं राहिलं. आत्ताच्या घडीला या ESIC हॉस्पिटलमध्ये 100 बेड जे आहे हे म्हणजे बिल्डिंग खूप प्रशस्त आहे इकडे, पण त्याच्यामध्ये फक्त 100 बेड त्या ठिकाणी जे आहे हे सेवा जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये किंवा जसं मंत्री महोदय म्हणाले की आपण सुरू करू शकतो लगेचच इमिजिएटली, पण ती फक्त सेकंडरी ट्रीटमेंट असेल. टर्शरीसाठी जे आहे ते परत आपल्याला महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये, सेंट्रल हॉस्पिटलमध्ये जे जावं लागेल. हे न करता ही जी ESICची इमारत आहे याला पूर्णपणे युटिलाइज करून हे 100 बेडचं हॉस्पिटल जे आहे हे 250 बेड 300 बेडपर्यंत कसं घेऊन जाता येईल याच्यामध्ये चर्चा झाली. याच्यामध्ये स्कोप आहे मोठा की इथे 100 बेडवरून 300 बेडपर्यंत हे हॉस्पिटल जाईल. त्याचबरोबर याच्यामध्ये MRI, CT स्कॅन, त्याचबरोबर ऑन्को युनिट या ठिकाणी सुरू झालं पाहिजे, सर्जरी झाल्या पाहिजे पेशंटच्या, कॅथलॅब झालं पाहिजे, CABG झाले पाहिजे, बायपास झाले पाहिजे, त्याचबरोबर एन्जिओप्लास्टी झाले पाहिजे. सगळ्याच सुविधा ज्या आहेत त्या ESIC मध्ये मिळाल्या पाहिजे. हे अगोदर ESIC फक्त कामगारांपुरतं मर्यादित होतं, पण सरकारने जे आहे शासनाने याच्यामध्ये महात्मा फुले योजना असेल, त्याचबरोबर प्रधानमंत्री आयुष्यमान योजना असेल, ह्या योजना सुरू केल्या जेणेकरून नॉर्मल माणूस देखील या उल्हासनगरचा इकडे सुविधा घेऊ शकतो. तर उद्घाटनामध्ये घाई न करता पुढच्या 6 महिन्यामध्ये हे पूर्ण हॉस्पिटल जे आहे हे अपग्रेड करू, टर्शरी केअर करू, जेणेकरून सेंट्रल हॉस्पिटलवरचा लोड असेल, मेटर्निटीवरचा लोड असेल तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल आणि लोकांना जे आहे हे 250 ते 300 बेडचं सुसज्ज असं हॉस्पिटल, त्यामध्ये 3 मॉड्युलर OT आहेत, 2